मोबाईल पण घेतला. आई पर्स घे. पैशाची पर्स घेतली. हो. चल लवकर, उशीर होते नाही. किती वेळ होणार? चल चल. काय हो एवढ्या सजून धजून कुठं चालला तुम्ही दोघी मायले की? नाही आता बाई, नेहाला कपडे घ्यायला मार्केटला चाललो. काय मार्केटला? मी पण येतो मार्केटला. मी आपल्या घरी राहून काय करू? बरं, तुम्हाला यायचं आहे का? करा मग तयारी. हो येतो, इथंच थांबा तुम्ही. चल आई आपण. आई आजी तयारी करून राहिली वाटते. बस इथं आजीची तयारी होईपर्यंत. माया तयारीला कोणचा वेळ लागते. भरला आणि गुचंडा बांधला आणि चला. मा या तर गेले व लहान झाली हो यायची. हे निघाल्यापर्यंत नाही थांबले बाई. गेल्या पण किती झाली हो यायची. वे निघालेपर्यंत यायले फुरसत नाही. आता घरी येऊ दे. हा दोघी मायली किले घरातच नाही येऊ दे. त्याचे टोंगडेच तर तोडून टाकतो. हा मी काय त्याला साडी मागतली असती काय घेऊन? पोरीले घेऊन देऊन राहिली. हा लहान झाली ह्याची बाई. आता येऊ दे त्याले. कावा आजी लय बोलतो का तू आम्हाले? आमची टंगडे गिंगडे तोडतो म्हणता. आम्ही काय तुला नेणार नव्हतो काय? आम्ही तर तू इथंच वाट पाहत बसलो. तू तयारी व्हायची आहे म्हणून. आणि तू आम्हाला एवढं बोलून राहिली. चल आता तुला नेत नाही आम्ही. चल काय आम्ही दोघी जातो. सासू चुकीची की सून चुकीची हा प्रश्न प्रत्येकाच्या घराघरात आहे. आणि ह्या प्रश्नाचे उत्तर देवालाही माहित नाही, पण तुम्हाला माहित होणार आहे. तर ऐका सासूच्या तोंडून. मी आयुष्यभर तडजोड केली तेव्हा कुठं मला सुख मिळालं. आजच्या काळची सून काय म्हणते ते ऐका. तडजोड केल्यापेक्षा मिळालेला प्रत्येक क्षण आनंदाने घालवायचा. काळ बदलला मग आपण नको का बदलायला? खरं तर या गोष्टी छोट्या असतात, पण या दोघींच्या इगोमुळे याचे रूपांतर भांडणात होते. काहींना वाटते सासू चुकीची आहे, काहींना वाटते सून चुकीची आहे. पण चूक माणसाची नसते, चूक असते जनरेशनची. घरात सुख शांती तेव्हाच नांदेल जेव्हा एकमेकांच्या पिढीच्या अनुभवांचा आदर केला जाईल आणि येणाऱ्या पिढींच्या नव्या विचारांना साथ दिला जाईल. जर का हे जमलं नाही तर भिंती मात्र त्याच राहतील आणि फक्त माणसामध्ये दुरावा वाढत जाईल. बरोबर आहे. बरं. सुनंदाबाई वर्गणी मागू. माय हे तो पहिलेच नाराज बसले आहे. हो हिला काय वर्गणी माग? अजून वर्गणी मागतली तर ते बोलत बसन. काहून एवढी नाराज बसले आहे बाई? चल आपण विचारूनच घेऊ तिला. सुनंदाबाई, आम्ही वर्गणीसाठी आलो होतो. आपल्या इथं दुर्गादेवी बसत आहे ना. आय हे तर हू नाही करून राहिली, चू नाही करून राहिली. खाली मान घालून बसली. वर्गणीचं म्हटलं तर अजून खाली मान घातली वाटते तिनं. काय झालं हो या बाईले? सुनंदाबाई, सुनंदाबाई, काहून एवढं नाराज बसले आहे हो? काय झालं हो बाई? काय नाही हो बाई, अशीच बसली. काही नाही. मग तुम्ही एवढ्या टेन्शन मध्ये काऊन दिसून राहिल्या? तुम्ही इथं बसा, मग मी सांगतो. चलो बाई. काय झालं हो बाई तुले? कायचं टेन्शन आत घेतलं त्या एवढं? हं सांग बाई, काय झालं तुले? काऊन एवढ्या टेन्शन मध्ये आहेस तू? एवढ्या नाराज आहात तुम्ही? अहो बाई, तुम्ही ज्या पलंगवर बसल्या ना त्या पलंगले माया पोरानं आत्ताच कलर लावला. मलाही माहित नव्हतं. मी बसली तर मी चिपकली. माय हो कपडे खराब झाले वगैरे. आई मालूबाई, मालूबाई इकडे आहे, इकडे या. काय म्हणतो रत्नाबाई? इकडे इकडे बस बरं. काम आहे विचार तुझ्यासोबत. काय म्हणतो? अहो बस थोडीशी. मला काम होतं हो बिचारी. कोणतं का? माय मला लय अर्जंट काम होतं. कोणतं व सांगशील? हाय काय थोडंसं? काय माय एवढ्या दुरून बोलावलं? हाय ना, पाहिजे का तुले? हो दे बरं. हे घे.
माय बरं झालं बाई, भली तलप आली होती हो बिचारे. हे नसलं ना तर कामच सुचत नाही. घे ना मग. पकड. कावा आई, तू तंबाखू खाल्ला नाही पाहिजे म्हणून मी तू तंबाखूची पुडी फेकून देतो आणि तू त्या मालूबाईला तिथून आवाज देतो तंबाखू दे म्हणून थोडासा. तुला माहित आहे ना तंबाखू खाल्ल्यानं कॅन्सर होते म्हणून. बरं बरं, फक्त आखरी बार, आता याच्या पुढे नाही खाणार हो बाई. अव आई, तू रोजच अशी म्हणते ना आखरी बार आणि त्या मालूबाईला बोलावतो रोज. ओ मालूबाई, आता तुम्हालाही सांगतो, तुम्ही जर तंबाखू घेऊन येत असाल ना तर तुम्ही बिलकुल यायचं नाही माझ्या घरी. अय बाई, मी काय तू आईले तंबाखू द्यायला येत असतो काय? तू यायस तर मला रस्त्यानं जातो तर बोलावते. तेवढा मैत्री धर्म निभवा नाही लागत का? आणि काय म्हणून तुम्ही माय मले इथून जाते म्हणून मला आवाज नाही देत. मी बरं बरं, आता शपथ घेऊन सांगतो या तंबाखाची की मी आता तंबाखू याच्या पुढं खाणार नाही. फेक मग तो हातातला तंबाखू आताच. फेकला हो बाई. मालूबाई, सुनंदाबाई हाय का हो घरी? काय सुनंदाबाई? हो ना, हाय ना. काय म्हणत होत्या? अहो सुनंदाबाई, मी तुम्हाला कामाचं सांगायला आली होती. चल ना, तुमची झाली नाही का तयारी? माझी तयारी सगळी झाली, फक्त एक भाकर आहे ते शेकतो मी आणि बस येतो. बरं बरं, या नक्की काय? माय बाई, मालूबाई होय का हो हे? हे काऊन अशी चालली नाराजीनं? आज काहीतरी झालं सनीच्या घरी. मी इले बोलवतो आणि थोडंसं हिच्या चेहऱ्यावर खुशी आणतो. आय मालूबाई, इकडे जा इकडे. काय म्हणतो बाई तू आता? जाऊ दे ना मले. चालली मी माझ्या बहिणीच्या घरी चालली. अहो मालूबाई, इकडे या, फक्त 5 मिनिट या. बरं बरं, येतो. काय म्हणतो बाई तू आता सांग. अहो बिचारे, तुला एक गोष्ट सांगायची होती. काल मी त्या शांतीच्या घरी गेली कनी, तिच्या अंगावर माझे पैसे आहे ते की नाही कोठीतच लपली बिचारे. मग कनी तिला कोठीतून निघताच नाहीये. हो का हो? बल्ली बोंबले बिचारे ते. मग तू मला हेच सांगासाठी बोलावलं का? आणि काय हो मालूबाई, मी तुले एवढी हसाची गोष्ट सांगितली तरी तू हसून नाही राहिली. त्या तोंडावर काऊन 12 वाजले व? काय सांगू रत्ना तुले, मी 2च महिने झाले बिचारे कामाले नाही गेली. हा पाय खूपच दुखते व. तर घरातले लोक बिचारे माझ्यासमोर धडाचे बोलूनही नाही राहिले. यायले बिचारे माई जराशी किंमत नाही, काहीच इज्जत नाही ना बिचारे माई घरात. मालूबाई, काय एवढं मनाले लावून घेऊन राहिल्या? जाऊ द्या. बिचारे रत्ना, एवढं टेन्शन आलं होतं मले का तुले काय सांगून. आता असं वाटते जगावच नाही, म्हणून जरासं दुःख हलकं करासाठी जाव म्हटलं. माई बहिणीजवळ गेलं तर जरासं मन हलकं होते. तुम्हाला तुमच्या घरात किंमत नाही, पण माझ्या घरात तुम्हाला किंमत आहे ना. हो, ते तर बरोबरच आहे. तू ये तेवढ्यानं तर बरं झालं की तुझ्या घरात माई लय इज्जत आहे. तू येतं घर हे नोय, मग तू कशी काय इथं? अहो, मी ह्या सुनंदाबाईले कामाचं विचारायला आली होती. तू दिसली मला इथून जाताना म्हणून मी तुला आवाज दिला. रत्नाबाई, तुमच्या घरून फोन आला, हे घ्या बोला. माय पोरीचा आसन विचाराव. तिला वाटलं आई इकडे गेली म्हणून तिने केला असल. हॅलो, काय म्हणतो हो बाई? अव आई, तू घरी कधी येतं? येतेच, ह्या सुनंदाबाईले मी कामाचं सांगायला आली होती. येतेच. बाई, स्वयंपाक झाला का? हो. कायची भाजी केली हो? आई, बिर्याणी केली ना. बरं, येतेच बाई. आई, तू एकटीच येजो, नाही तर आणशीन तुझ्या मैत्रिणीले येते मालूबाईले. ते काय करते, आपल्या घरी येते ते येते, खाते तर खाते, सोबतही घेऊन जाते. माय बाई, त्या घरात लय इज्जत आहे हो माई. चालली मी. बसतो बाई तर थोडीशी. ओ बाई, थोडीशी मदत करा. मदत? कोणती मदत हो बाई? ओ बाई, मला लय भूक लागली. 10 रुपये असन तर दे ना. माझ्याजवळ 10 रुपये तर नाही आहे हो बाई. आताच हे आलू चिप्सचं पाकिट घेतलं आणि पाण्याची बाटल घेतली.
ऑनलाईन आहे माझ्याजवळ. ऑनलाईन चालेल का तुला? काय ऑनलाईन? काय माय, आमच्या गरीबाजवळ कुठं हो बाई मोबाईल आणि गिबाईल. मग आता नाही आहे बाई माझ्याजवळ. जा पुढं. मग ते पाकिटच दे ना. काय तुला हे पाकिट पाहिजे? बरं बरं हां ठीक आहे बाई. पण ह्या खाली पाकिटचं तू करतं तरी काय? 哎呦我的妈！